चला वाडीवाले उतरून घ्या. मुंबई चिपळूण एसटी बस त्या छोट्याशा स्टँडमध्ये शिरली. तशी कंडक्टरने आवाज दिला. गाडी थांबली तशी 3-4 माणसं हातातल्या भाज्यांच्या बुट्ट्या घेऊन उतरले. 1-2 नवीन प्रवासी चढले. कंडक्टरने बसमध्ये शेवटपर्यंत एक नजर टाकली. सर्वात मागच्या सीटवर झोपलेली व्यक्ती अजून उतरली नव्हती. त्याने हाक दिली, "ओ तात्या, उतरा, वाडी आली." "मावशे, हाक दे ग त्याला, तुझ्या मागच्या सीटवर झोपलाय बघ ताणून." म्हातारीने मागे वळून त्या झोपलेल्या माणसाला हलवलं. "ए बाबा उठ, तुझं गाव आलं बघ, गाडी खोळंबल्या तुझ्यासाठी." तो ताडकन उठून बसला. त्याने आधी म्हातारीला आणि मग कंडक्टरला पाहिलं. खिडकीतून बाहेर पाहिलं आणि विचारलं, "कुठलं गाव आलं?" कंडक्टर वैतागून म्हणाला, "ए तात्या, वाडीला उतरायचंय ना? खोतवाडी आली तुझी. उतरायचंय तर लगोलग उतर, नाहीतर पुढचं तिकीट काढ." तिकिटाचे नाव काढताच तो चटकन उठला व म्हणाला, नाही, इथंच उतरायचंय मला." असं म्हणत त्याने आपली जीर्ण रेक्झिन बॅग उचलली आणि भरल्या गाडीतून वाटकाडीत खाली उतरला. धूळ उडवीत एसटी निघून गेली. तसं त्याने चहूबाजूला पाहिलं. बरंच बदललं होतं गाव. साहजिकच होतं म्हणा. 25 वर्षापूर्वी त्याने गाव सोडलं होतं. 25 वर्षे जणू एक उभा जन्म या 25 वर्षात गेला होता त्याचा. एका जन्मात 2 आयुष्य जगला होता तो. बॅग घेऊन तो समोरच्या शेडवजा हॉटेलपाशी आला. पोह्याचा भज्याचा वास घमघमला तशी पोटातल्या भुकेला जाग आली त्याच्या. हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने, बहुधा मालकच असावा तो, त्याला निरखत विचारलं, "तात्या, नवीन दिसताय गावात, कोणाकडे आलाय?" त्याने मालकाकडे पाहिलं व परत नजर फिरवली. समोर लावलेल्या आरशात त्याने स्वतःला चटकन पाहिलं आणि त्याच्या मनात आलं, 25 वर्षे झालीत गाव सोडून. नाही, या रूपात कोणी ओळखणार नाही आपल्याला. नवीन आहे या गावात, कामासाठी आलोय. टेबलवर आपली बॅग ठेवत तो एका खुर्चीत बसता झाला. "एक भजी प्लेट आणि एक चहा द्या," असं म्हणत त्याने विषय बदलला. हॉटेल मालक गरम कांदा भाज्याची प्लेट घेऊन आला आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा इरकून पाहत प्लेट त्याच्यासमोर ठेवली. त्याने चटकन एक भजी उचलली व तोंडात घातली. गरम कांद्याने जीभ चरकन भाजली. ती भजी कशीबशी पोटात ढकलून त्याने उरली प्लेट सावकाशपणे संपवली. चहा मात्र त्याने एका दमात संपविला. एव्हाना आणखी गिराईक आल्याने मालकाचे लक्ष आता त्याच्याकडे नव्हते. बॅग घेऊन काउंटरवर आला तसा मालकाने म्हटले, "15 रुपये झाले तात्या." वरच्या खिशातली 20ची नोट देत त्याने विचारलं, "भैरवनाथाच्या देवळाकडे जायचा रस्ता जरा सांगता का?" 5चं नाणं परत करत मालक म्हणाला, "बाजारातनं एक रस्ता आहे. असं स्टँडमधनं बाहेर पडून चौकातनं डावीकडे वळून सरळ जायचं. कुठं वळायचं नाही, थेट मंदिरात." मग त्याच्याकडे परत बारीक नजरेने पाहत मालक म्हणाला, "अन भर बाजारातनं जायचं नसलं तर चौकातनं उजवीकडे वळ. जरा पुढे गेलास की पाण्याची टाकी येईल. त्याला लागून एक पायवाट आहे. तिच्यानं गेलास तर नीट बाळाराम खोताचं रान येईल. त्याला लागूनच आहे भैरवनाथाचं मंदिर." बाळाराम खोताचं नाव घेतल्यावर तो जरा चपापला, पण मग स्वतःला सावरत तो म्हणाला, "बरं सांगितले तुम्ही. पायवाटेने जाईन मी. आभारी आहे." हॉटेल मालकाने सांगितलेल्या पायवाटेने जाण्यासाठी तो पाण्याच्या टाकीला वळसा घालून पुढे आला. टाकी बहुधा गेल्या 15-20 वर्षात बांधली गेली होती. त्याआधी लोक विहिरीमधून किंवा पंचायतीने गावात लावलेल्या हातपंपावरून पाणी हापसून आणायचे. गाव बरेच सुधारले होते असे येताना त्याला आढळले. पायवाटेवरून जरासं पुढे आला तसं त्याला तो भाग अंधुकसा आठवायला लागलं. भैरवनाथाच्या मंदिराचा मागचा भाग होता हा. मंदिरात यायचा मुख्य रस्ता खोतांच्या घरासमोरूनच असल्याने मंदिरात कोण आले गेले हे खोतांना बरोबरच कळायचं. जसं त्याला एकेकाळी कळायचं की कांता मंदिरात गेली आणि तोही काहीतरी बहाणा काढून घरातून लगेच बाहेर पडायचा. भैरवनाथाला 1.5 प्रदक्षिणा झाली की तो आणि कांता मंदिराच्या मागे असलेल्या खोतांच्याच रानात भेटायचे. या मंदिरातूनच तर सर्व सुरुवात झाली होती. कांता ही खोतांच्या 2 घरी पलीकडे असलेल्या हरी कुळकर्ण्यांची सून. वयाच्या 19व्या वर्षी लग्न होऊन आलेली. तिचा नवरा दिगंबर
तसा तिच्यापेक्षा 6-7 वर्षे तरी मोठा होता. गावापासून जवळ उमळगावला प्राथमिक शाळेत शिक्षक होता. दिसायला यथातथाच होता. पण 4 पोरीमधली दुसरी पोरगी उजवायची कांताच्या आई बापाला घाई होती. त्यांनी घर व सासरचे लोक पाहिले, मुलाला शाळेत नोकरी आहे हे पाहिलं व पोरीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून दिलं. कांता दिसायला अतिशय सुरेख, गोरी पान, अंगाने जशी चवळीची शेंग, पण 19व्या वर्षी देहावर रेखीवपणा असा होता की पाहणाऱ्याची नजर खिळायची. गावातली तरुण पोरं आता त्यांच्या घराजवळून उगीचच येऊ जाऊ लागली. मंदिराला न जाणारी काही पोरं नियमित मंदिराला येताना दिसू लागली. हरिभाऊंना कांताला सून करून आणल्यावर लगेचच जाणवलं की आपण घरी जळता निकारा आणलाय, आता तो सांभाळावा लागेल कायम. पण दिगंबराला हे जमेल का अशी काळजी त्यांना लागून होती आणि तसंच झालं. बाळाराम खोताचा धाकटा मुलगा गजानन ऐन भरातला, 24 वर्षे वय, पण देखणा, रुबाबदार, नजरेत भरावा असा. बाळाराम खोत गावचे सरपंच. थोरला भाऊ शंकर शेतीवाडी पाहायचा. गजाननला फार काही काम नसायचे. लग्न झालं होतं, एक मूल नुकतंच झालेलं. बाळंतीण कुसुम अजून माहेरी होती. त्याची जेव्हा भैरवनाथाच्या मंदिरात कांताशी नजरानजर झाली तेव्हापासून तो वेडावला. त्यांचं देहभान हरपला. दिवस रात्र कांताचा ध्यास लागला. दोन्हीकडचं गवत वाळलेलं. ठिणगी पडायला वेळ लागला नाही. दोघांच्या आधी मंदिरात, मग मंदिराच्या पाठीमागील खोतांच्या शेतात भेटीगाठी होऊ लागल्या. आपण दोघं विवाहित आहोत, समाज कुटुंब काय म्हणेल या कशाचीही पर्वा न करता ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले. गजाननवर कधी जबाबदारी आली नव्हतीच. त्याने परिणामांची पर्वा नव्हती त्याला. कांताला तर तिचं लग्न हे जोखड झालंच होतं. देवाने दिलेल्या सौंदर्याचा तिला गर्व आणि अहंकार 19व्या वर्षीच इतका होता की गजाननाला सांगू लागली, आपण गावातून निघून जाऊ, मुंबईला जाऊ, प्रयत्न करू व सिनेमात हिरो हिरोईनचं काम मिळवू. देवाच्या कृपेने दोघेही दिसायला रूपवान आहोत. काम मिळेल आपल्याला, तुम्ही आणि मी, बाकी कोणीही नको. तिच्या प्रस्तावाने गजाननसमोर मोठंच धर्मसंकट उभं राहिलं. त्याला कांता हवी होती, पण त्यासाठी ह्या निवांत आयुष्यावर पाणी सोडायची आणि घरादाराचा बायको मुलाचा त्याग करायची त्याची मानसिक तयारी नव्हती. पण कांताने त्याला झपाटून सोडलं होतं. तिची अट होती, तुम्ही मला मुंबईला घेऊन गेलात तरच राहिलं आपलं प्रेम, नाहीतर मला विसरा. शेवटी गजाननने मनाची तयारी केली. एकदा बायकोच्या माहेरी जाऊन आपल्या लेकराला विश्वेशला डोळेभर पाहून घेतलं. साध्या भोळ्या कुसुमला आपण जन्मठेप देतोय याची त्याला जाणीव झाली आणि एक क्षणभर त्याला वाटलं उडत गेली कांता. पण पुन्हा कांताचं लावण्य त्याला तिच्याकडे ओढत होतं. कांता जिंकली. 8 दिवसातच दोघे मध्यरात्री खोतवाडीवरून जाणाऱ्या सावंतवाडी मुंबई गाडीने गायब झाले. मोठी गोड स्वप्ने घेऊन दोघं मुंबईला आले. सुरुवातीला लॉजवर नवरा बायको म्हणून राहिले. दोघांनी थोडे पैसे व हाताला लागतील तितके सोन्याचे दागिने निघताना बरोबर घेतले होते. सिनेमात काम मिळवून देणाऱ्या एजंट लोकांच्या फशी लागून व लॉजची बिले भरून ते लवकरच आपले सारे दागिने विकून बसले होते. नव्हते ते पैसे 7-8 महिन्यात संपले. एवढे करूनही दोघांना कुठेही हिरो हिरोईनचा रोल सोडाच, पण साधं साईड रोल मिळणेही मुश्किल झाले. शेवटी पोट भरण्यासाठी गजानन खटपट करून एका स्टुडिओत सेट लावायच्या कामावर रोजंदारीवर लागला. हिरोईन होण्याची स्वप्ने चक्काचूर झालेली कांता एका डान्स मास्टरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंडला हिरोईनच्या मागे नाच करू लागली. आधीचे लग्न असल्याने कायदेशीर लग्न शक्य नव्हतेच. मग ते एका झोपडपट्टीत भाड्याने खोली घेऊन तसेच राहू लागले. गजाननला आता उपरती होत होती. घरची बायको पोराची सतत आठवण व्हायची, पण आता परतीचे दोर कापले गेले होते. 4-5 वर्षांनी गावातला एक माणूस त्याला मुंबईत भेटला. त्याच्याकडून त्याला कळले की कांताचे सासरे हरिभाऊ त्या धक्क्याने 3-4 महिने जगू शकले. त्यांच्या पत्नीनेही त्यांच्यानंतर 6 महिन्यात आपले प्राण सोडले. भाऊक मनाच्या दिगंबराला हे सारे धक्के पचवता आले नाहीत. तो भ्रमिष्ठासारखा वागू लागला. त्याची नोकरी सुटली. दिवसभर घरात बसून हसत किंवा रडत राहायचा. अपराधी भावनेपोटी खोतांच्या घरून 2 वेळचं जेवण त्याला यायचं. ते तो कधी खायचा, कधी भिरकवून द्यायचा.
कुलकर्ण्यांच्या घराची पूर्ण वाताहत झाली. खोताकडे परिस्थिती फार वेगळी नव्हती. गजाननच्या आईने ते दोघे पळून गेल्यावर अंथरूण धरलं. 1.5 वर्षात त्या माऊलीने खंगून जीव सोडला. बाळाराम खोताचा गावातला सारा रुबाब कमी झाला. 25 वर्षे सरपंच असलेल्या खोतांना आता विरोध होऊ लागला व ते गावच्या राजकारणातून बाहेर पडले. कुसुमवर तर अकाली वयात हा मोठा आघात होता, पण तिने समजूतदारपणे परत सासरी येऊन घर सावरलं. मनाने खचलेल्या सासऱ्यांची आणि विश्वेशची काळजी घेत दिवस काढू लागली. शंकर आणि त्याची बायको अकारण तिच्याशी तुटक वागू लागले, पण तिने तेही समजून घेतलं. 25 वर्षे या सारा घटनाक्रमाला आता 2.5 दशके लोटली होती. 25 वर्षे कांताबरोबर बिनलग्नाचा संसार झाला. शेवटी TB झालेल्या कांताची 6 महिने सेवाही केली, पण अखेर 1 महिन्यापूर्वी कांतानेही एक्झिट घेतली व गजाननाला लक्षात आलं की आयुष्यात 50च्या उंबरठ्यावरचं दी एंडकडे आपलीही वाटचाल सुरू आहे. मग मात्र त्याने निर्णय घेतला, एकदा माझ्या कुसुमला व विश्वेशला डोळे भरून पाहून येऊ. त्यासाठीच तो आता त्या भैरवनाथाच्या मंदिरामागील पायवाटेने येऊन आता खोतांच्या शेतानजीक उभा होता. या शेतातच तो व कांता गावाला लपून भेटत असत. कांताच्या आठवणीने डोळ्यात आलेले पाणी गजाननने पुसले व मंदिराच्या मागील कमानीतून मंदिरात आला. मंदिरातही आता खूप सुधारणा झाली होती. मंदिरासमोरच्या जागेत मोठा मंडप बांधला गेला होता. 4ही बाजूनी भिंत उभी झाली होती. फरशी संगमरवरी झाली होती. छानसा रंग मंदिराच्या भिंतींना व कळसाला चढला होता. मंदिराबाहेर दुकाने आली होती. एकंदर मंदिरालाही सुबत्ता आली होती. मंदिरात बरीच लोक दर्शनाला दिसत होती. पानपोई व पाय धुवायला एक नळ व हौदही दिसत होता. तो एका कोपऱ्यात आपली बॅग ठेवून नळावर पाय धुवून दर्शनाला गाभाऱ्यात शिरला. गाभाऱ्यातला गुरव देखील तरुण दिसत होता. पिढी इथेही बदलली होती. गुरुबाने त्याच्याकडे एकदा निरखून पाहिले, पण त्याला काही खुणगाट लागली नाही. प्रदक्षिणा घालून भैरवनाथाला पुन्हा एक नमस्कार करून तो आपल्या बॅगला घेऊन एका कोपऱ्यात जाऊन बसला. रात्री प्रवासात पूर्ण झोप न झाल्याने व गारवारे लागून त्याला डुलकी लागली व तो तिथेच लवंडला. 1.5-2 तासांनी त्याला कोणी तरी हलवलं. समोर गुरुबाचा तोच मुलगा होता. त्याने विचारलं, काका कोणाकडे आलाय? गावात कधी पाहिले नाही तुम्हाला. गजानन गडबडला. त्याने थातूर मातूर सांगून वेळ मारून नेली. आत्ताच झालेल्या आरतीचा प्रसाद म्हणून एक केव गुरुबाने त्याच्या हातात दिला. त्याने ते सोलून खाल्लं. मंदिरात येऊन जाणारे लोक त्याला आता निरखायला लागले होते. काही वयस्कर बाया बापांच्या नजरेत त्याला ओळख दिसायला लागली. तसा तो उठला आणि मंदिराच्या पाठी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला. पण एवाना गावात वार्ता पसरली होती. गजा खोत परत आलाय, पण त्याच्याबरोबर कुलकर्ण्यांची सून नाही आली. ही बातमी कुसुमच्या कानावर गेली. तिच्या मनात काहूर उठले. का आला असेल आपला नवरा परत? कायमचा आलाय की केवळ भेटायला आलाय? विश्वेश त्यांना कसा समोरा जाईल? बाप म्हणून की उभ्या जन्माचा दावेदार म्हणून? दुपार उलटून संध्याकाळ होत आली. गावचे जुने लोक मंदिराच्या मागे येऊन हळूच गजा खोताला पाहून कोणी त्याच्यावर हसत तर कोणी त्याची अवस्था पाहून हळहळत होते. गजाननला मात्र घरी खोताच्या वाड्यात जायचा धीर होत नव्हता. कुसुमलाही त्याला येऊन पाहायचं धाडस होत नव्हतं. बातमी विश्वेशच्या कानावर गेली तसा तो तणतणतच घरी आला. आईला घेऊन मंदिराशी आला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. विश्वेशने आपल्या जन्मदात्या बापाला ठणकावले, हे बघ बाबा, तुझ्या करणीने जे भोग भोगायचे ते मी आणि आईने 25 वर्षे भोगले. माझा वाघासारखा आजा शेळी होऊन जगला आणि मेला. माझे नातेवाईक, माझा सक्का काका मला दूर झाला. हरी कुलकर्ण्याच्या घराची नासाडी झाली. दिगंबर अजून वेडा होऊन गावभर फिरतोय. अरे तू माणूस आहेस का राक्षस? नालायक माणसा, एवढं झाल्यावरही तुझी हिंमत झाली या गावात यायची? मध्ये बोलायचा प्रयत्न करणाऱ्या कुसुमला थांबवत तो आईला म्हणाला, आई, या हलकट माणसाला कोणीही सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्याला घराची मी पायरीही चढू देणार नाही की खायला एका घास वाढणार नाही. अरे तळतळाट लागून मरायचास ते अजून जगतो आहेस. कुठे जगायचं ते जग, पण आजच्या नंतर तू पुन्हा मला या गावात दिसता कामा नाहीस.
तू आम्हाला 25 वर्षापूर्वीच मेला होतास. चल आई. आईचा हात धरून विश्वेश तिला घेऊन निघाला. जाताना कुसुमने एकदा नजर फिरवून आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. पदराने हळूच डोळे टिपले. गजाननाच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. तो या गोष्टीसाठी कदाचित मनाची तयारी करून आला होता. रात्री 9ची मुंबई बस पकडण्यासाठी तो स्टँडवर संध्याकाळी 7ला येऊन बसला. या गावाचा वारा आता परका होता. हे गाव त्याला पारखं झालं होतं. सकाळपासून एक प्लेट भजी आणि गुरुबाने प्रसादात दिलेले केळ सोडून त्याच्या पोटात काहीही गेले नव्हते. अजून वेळ होता म्हणून तो तिथेच बसस्टँडमधल्या त्या बाकावर लवंडला. कोणीतरी त्याला हलवलं तशी त्याला जाग आली. एक 10-12 वर्षाचं पोरगं तो झोपलेल्या बाकाशी उभा होता. त्याच्या हातात एक पिशवी होती. तुम्ही गजाक होत ना. तुमच्या बायकोनं कुसुम मावशीनं तुम्हाला जेवण पाठवले. गाडीत बसायच्या आधी खाऊन घ्या. गजानन पुढे काही बोलायच्या आधीच तो मुलगा सटकन निघून गेला. त्याने स्टँडवर उभ्या एका माणसाला वेळ विचारली. 8:15 वाजले होते. मुंबई गाडी पाऊण तासात येणार होती. त्याला भूकही लागली होती. मुतारीला जाऊन तोंड धुवून यायला तो बाकावरून उठला. लघवी करून नळावर तोंड धुवून तो जागेवर येत होता. तेवढ्यात त्याने पाहिले. एक दाढी आणि केस प्रचंड अस्ताव्यस्त वाढलेला रापलेल्या चेहऱ्याचा माणूस त्याची जेवणाची पिशवी उचलून घेऊन जात होता. त्याने लांबूनच हाक दिली. ए बाबा थांब, माझं जेवण आहे त्यात. अरे थांब. पण त्याची हाक ऐकून त्या माणसाने फिरून गजाननाकडे एकदा पाहिलं. विचित्रसा हसला व जेवणाच्या पिशवीसह धूम ठोकली. गजानन त्याला पकडायला धावत पण तो बराच दूर जाऊन दिसेनासा झाला. स्टँडवर नुकताच बसमधून उतरलेला एक वयस्कर माणूस त्याला म्हणाला. काय बाबा, तुझबी जेवण पळवलं का त्या एड्या दिग्यानं? काय एड लागले त्या माणसाला बघा. बामणाचा दिग्या कुलकर्णी त्याची बायको खोताच्या गजाने पळवली. आता दिग्या रोज लोकांची जेवणं पळवतो. कुणाची करणी आणि कुणाची भरपाई. गजानन त्याच्या बाकावर येऊन मटकन बसला. त्याच्या डोळ्यातून अखंड धारा वाहू लागल्या. त्याने दिगंबराच्या आयुष्याच्या केलेल्या धुळाधणीची हीच भरपाई होती. कुसुमच्या हातचं शेवटचं जेवणही त्याच्या नशिबी नव्हतं. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.